हॅपी फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी आहो आणि आय लव्ह यू सो सो मच. आणि जेव्हा आपण एकमेकांना बघितलं होतं तेव्हा असं वाटलं नसेल की हां हेच माझं लाईफ पार्टनर आहे. पण आपलं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जेव्हा काही गोष्टी आल्या, आपण एकमेकांना सांभाळून घेतलो, खूप जास्त एकमेकांची काळजी घेतलो, तेव्हा मला समजायला चालू झालं की माझ्याही वडिलांनी जे निर्णय घेतला आहे तुम्हाला माझं लाईफ पार्टनर बनवण्यासाठी, ते एकदम योग्य होता. कदाचित मी माझ्यासाठी एवढं योग्य डिसिजन घेऊ शकले नसते. माझ्या अप्स अँड डाऊन्समध्ये मला सपोर्ट केलो. त्यानंतर माझ्या रील्समध्ये सुद्धा म्हणजे मला रील्सला अप अँड डाऊन चालू होतं, तिथं पण मला समजून घेतलो. माझ्यासाठी एकदम बेस्ट साथीदार बनलो, माझ्यासाठी बेस्ट फ्रेंड बनलो. मला खूप जास्त सपोर्ट आणि प्रेम केला. तर मला कधीच माझ्याची आठवण आली नाही की आई चाललाय, बाबा चाललाय. आईसारखी माया, प्रेम, आपुलकी, बाबासारखं मागे खंबीर उभं राहणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त भावनिक होत्या. तुमच्यासोबत घातलेला प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी खूप जास्त मोलाचा आहे. खूप लोकांना असं वाटतं की मी तुमच्याशी भांडते, पण आपण ह्याच लोकांशी भांडतो ज्या लोकांवर खूप जास्त प्रेम करतो, ज्या लोकांसाठी आपलं जीव तुटत राहतं, त्याच लोकांशी आपण भांडत असतो. बरोबर आहे ना? आणि असंही कोणी तिसरून आपल्या प्रेमाला तोडू शकत नाही, कारण की आपल्या प्रेमात ताकदच तेवढी आहे. आणि आपण दोघांना एकमेकांना असं प्रॉमिस करायचं आहे की फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी अशी 100 ॲनिव्हर्सरी येतील पण आपल्या प्रेमाला कोणीच धक्का लावणार नाही. आणि आपण दोघं लाईफ टाईम असंच आनंदानं एकमेकांसोबत सुंदर क्षण घालूया. फॉर एव्हर एव्हर अँड एव्हर.